नमस्कार. आज आपण करतोय मिक्स बेरीज केक. हा व्हॅनिला बेस आहे, वरून क्रीम, बेरी क्रश आणि ही ब्लूबेरीचं कंपोट, फ्रूट फिलिंग जे स्पेशली केकसाठी वापरतात ते मी वापरले इकडे. याने खूप छान फ्लेवर येतो बेरीजचा आणि हा केक माझा खूप फेमस आहे. हा एक लेअर झाला आहे. आता आपण दुसरा लेअर लावूयात. हा सेकंड लेअर आहे. अलगद आपल्याला हे मर्ज करायचं आहे, फार जोर लावायचा नाही आहे. असं मर्ज केलं की अजून एक लेअर लावला की आपण क्रीम फ्रॉस्टिंग करून केकचं डेकोरेशन करायला घेऊयात. तर असं झालेलं आहे. आता आपण स्टार नोझलने मोदकसारखे स्टार करतोय. इझी आहे, फार काही कठीण काम नाही आहे. हा आपल्याला विंटेज स्टाईल केक करायचा आहे. क्लायंटला फार सिंपल, खूप काम असलेला केक नव्हता पाहिजे, पण तरीही सुंदर तर वाटला पाहिजे, म्हणून मी विंटेज स्टाईल करायचं ठरवलं. सेम नोझलने मी आता ही बॉर्डर करते शिंपल्यांसारखी. एकाच नोझलने आपण बरंच काही करू शकतो. ट्रायल आणि एरर करत राहायचं. आता आपण लीफ नोझल घेतला आहे, त्याने आपण फ्रिल्स करूयात. सोपं आहे. क्रीम फक्त व्यवस्थित सटल पाहिजे. फार स्टिफ असेल तर होत नाही. सॉफ्ट क्रीम. आता सेम नोझलने ना आपण आतमध्ये देखील हे करूयात बॉर्डर, कारण आपल्याला हा विंटेज केक आहे ना, हा फक्त अशा खूप सगळ्या नोझलच्या डिझाईननेच बनलेला असतो. तीच त्याची स्पेशालिटी आहे. अजून एक बॉर्डर करते मी, म्हणजे काय होतं, खूप छान दिसतो केक, कारण दुसरं काहीच डिझाईन नाही ना आपल्याला. तर आपलं बेसिक डिझाईन कंप्लीट झालेलं आहे. एलिगंट व्हाईट, एकदम सुंदर ब्राईट हा केक आहे, म्हणून त्यावर मी डार्क रेड कलरचे सॅटिन रिबिनचे बो लावते. एकदम उठून दिसतंय. आणि मग थोडेसे स्प्रिंकलर्स की केक रेडी. क्लायंटला फार सिंपल केक हवा होता, पण सुंदर तर दिसायला पाहिजे, म्हणून मी हा विंटेज केकची निवड केली. थोडे स्प्रिंकलर टाकले की केक रेडी आहे. फक्त हॅपी बर्थडेचा एकदा टॅग लावूयात. त्याच्यावर मी बर्थडे बॉयचं नाव लिहिलं आहे. चला टॅग लावूयात. कलरफुल टॅग लावला की उठून दिसतं. कसा वाटला माझा केक तुम्हाला? आवडला असेल तर नक्की सांगा. लाईक, कॉमेंट, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच केक आणि छान ब्लॉग्स तुम्हाला मी दाखवत राहीन. तर काळजी घ्या आणि भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय.